कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली, अगं तुला अमोलची पण आठवण येत नाही का? अगं मी तिकडे होतो ना तेव्हा घरी नसायचो जास्त, पण कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी अमोलचा जो सहवास मिळायचा ना त्याची सवय झाली मला। कळतंय मला, आणि मलाही आठवण येतेच की अमोलची, पण आपण परत जर त्या घरी गेलो ना तर आपला अपमानच होईल। नाही नाही, मी बोलेन त्यांच्याशी, कोणी अपमान करणार नाही आपला। मी आजच अर्जुन आणि विनय काकाची गाठ घेतो। मला शंका वाटते, पण तुमच्यासाठी मी माझा निर्णय बदलायला तयार आहे। थँक्यू रुपाली। पण मला अजूनही वाटतं की ती लोक आपल्याला घरात नाही घेणार, कारण मी जे वागले ते त्यांच्या लेखी चुकीचंच आहे ना। हो, पण तिकडे अमोल आहे ना, आणि मला अमोल सोबत राहायचंय रुपाली। मी आजच विनय काकाला आणि अर्जुनला सांगतो। ठीक आहे, चल येतो मी। थोडं कोमट केलंय तेल, हे चोळा। बेस्ट बापू, अहो यातनं एवढा मोकळं झालं ना की व्यायाम वाढवूया बघा आपण। आजोबा, आपण आता उद्यापासून बाबाला सूर्य नमस्कार घालायला सांगूया। बर बर सांगूया, पण अमोल हे तुझ्या दिप्या मामाला सांगू नको, नाहीतर तो नाश्त्याला येईल सकाळी। अमोल, पर आता तुला झोपायचं नाही का? नाही आजोबा, मी थोड्या वेळाने जाईन झोपाय। अरे पण अमोल बाळा, तुझी झोपायची वेळ झाली की आता। बापू, आजोबा मग काहीच कसं करत नाही हो। म्हणजे अहो, मी लगेच घेतो मा आणि बाबाला, वेळ कसं मिळेल बरं? आपल्याला त्याची बांधणी पूर्ण संपवायची असती तर वेळ द्यावा लागेल ना। हा बरोबर आहे तुझा अमोल बाळा। अरे पण तू मा आणि बाबांसोबत असतील ना तर ते लय आनंदी राहतात रे। ते अशी एकटे राहिले ना तर त्यांची भांडण्याची शक्यता जास्त आहे। हे एकदम बराबर बोलला बघा बापू। पर बापू काय बी म्हणा, आप्पीन अर्जुनचं ना दोघांचं एकमेकांवरती लय प्रेम आहे। वय वय खरं आहे अगदी। अहो 7 वर्ष लांब राहिले पण वेगळे झाले ना ते एकमेकांपासून। पण बापू, बाबांनी तर आर्या मावशी सोबत लग्न करायचं ठरवलं होतं ना। अरे अमोल बाळा, तो निर्णय तुझ्या बाबाचा मनापासून नव्हताच, त्यानं दबावाखाली निर्णय घेतला होता। म्हणजे आजोबा? नाही म्हणजे अमोल बाळा ऐक की, जो निर्णय घेतला होता ना त्यात तुझ्या बाबाची काय बी चूक नव्हती, पण आता तू आनंदी आहेस का नाही बाळा? हो बापू, थांबा। मा, बाबा, मा, बाबा, मा, बाबा। काय 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 बोलवण्याची पद्धत आहे ही? तू दीपे मामा आणि मोना मम्मी झोपलीये, उठतील ना ते। काय रे, काय झालं? मा, बाबा, आज तुमच्या दोघांना एक गोष्ट सांगायची। गोष्ट सांगायची, सांगा। अरे पण अमोल बाळा एवढ्या गडबडीने का बोलवलीस तू त्यांना? मला तुम्हा सर्वांना थँक्यू म्हणायचे, ते पण एकत्र। थँक्यू? ते कशासाठी? बाबा, आली आजची टेस्ट तुम्हा सर्वांमुळे पूर्ण झाली ना। अच्छा, म्हणून का? हो मा, तुम्हा सर्वांनी माझी मदत केली म्हणून मी टेस्ट पूर्ण करू शकलो। थँक्यू। अरे अमोल बाळा, तू अशा रोज टेस्ट आण, आपण त्या रोज पूर्ण करू। हा ओ, त्याची जास्त मागं लागला ना तर उद्यापासून खरंच टेस्ट घेऊन येईल घरी। बाबा, जशी आपण सर्वांनी टेस्ट सोडवली ना तसंच आपण सर्वांनी एकत्र राहू असं वाटतं मला। अरे अमोल, आता आहेत की सगळे एकत्र? हो बाळा, आता आम्ही एकमेकांना सोडून कुठेच जाणार नाही। आणि आता ही फॅमिली आहे ना, तुझ्या इथून पुढच्या सगळ्या टेस्ट एकत्रच सोडवणार। अर्जुन, असं नको म्हणू त्याला, नाहीतर तो अभ्यास करायचाच बंद करेल। मला खूप आता झोप आली, मी सकाळी लवकर उठलो होतो ना। चला चला झोपायला। तुम्ही पण आराम करा। हो हो करतो करतो। चला द्या इकडे मी ठेवतो। द्या अहो नको राव. अहो द्या। ठेवतो की हो. काय काय गडबड? नाश्ता तयार आहे ना? हा, तयार
आहे नाश्ता. तुम्ही एक काम करा, सगळ्यांना थोडं थांबा म्हणा, मी लगेच जाऊन येते. अहो नाही भुयेजी, सकाळी ना सगळ्यांनी व्यायाम केलेला असतो, मग कोणाला भूक आवरत नाही, म्हणून पटकन घेऊन नाश्ता करायला. झालं तयार आहे हा. बापरे भुयेजी, हो सगळ्यांचा आवरण्याच्या आधी नाश्ता तयार, जेवणाची पण तयारी केली वाटतं. हा मग मी चपात्याचं पीठ बी पळून ठेवलंय आणि भाजी बी बनवून ठेवली. हा भुयाजी कशाला गडबड करायची एवढी, आधीच वय झालंय तुमचं, जरा न्यार घ्यायचं. अहो साहेब, जरा ना मला बाहेर जाऊन यायचं होतं. हा हा म्हणून. नाही म्हणजे तुमचा खाजगी प्रश्न आहे हा, पण मी विचारू शकते का कुठे निघाला? नाही नाही म्हणजे आता विचारायला तर सांगायला पाहिजे ना. तुम्हाला सांगू का साहेब, ये ना अक्कल झाले ना माझी, राहून राहून ना लई दुखत असते बघा, म्हणून ना तिच्यासाठी जरा गोळ्या घेऊन येते ना. हा बरं बरं, नाही तसं नाही काही, पण ते कणिक अशी खूप वेळ मळून ठेवलेली बरी नाही ना, आपल्या घरात सगळ्यांना ताजं खायची सवय आहे. नाही ती काळजी नका करू, व्हायला सांगेल तर मी. हा हा बरं ठीक आहे, या जाऊन मग. हा येते येते, लवकर येते. हा हा पाणी मृत बर का. नाही पण तू नको काळजी करू, या मनी मावशी स्वतःला कितीही हुशार समजू दे. त्यांनी एक पाऊल टाकलं ना अर्जुन, तर पुढची 2 पावलं मी आधीच टाकलेली असते. बरोबर आहे, पण आमोले घरात जे काय करशील विचार करून कर, काहीतरी चुकीचं नको व्हायला. नाही होणार, मी आहे ना. चल मी घेतो आवरून. हा वकील साहेब येऊ का? अरे या मावशी या. बसा. आई शाबास. कशात मावशी? आता ग बया, म्हणजे तू ओळख विसरला नाही होय माझी अजून? अहो तुम्हाला विसरून कसं चालेल? नाही बरोबर आहे म्हणा ते पण, कारण कोण कधी कुठं कसं उपयोगाला येईल सांगता येत नाही ना, म्हणून. अहो त्यात तुम्ही माझ्या मित्राची आई, तुमचं काम करणार नाही तर कोणाचं करणार? लाखात बोललास बघ बाबा. मावशी हा असा अवतार का केलाय? हे असे सारखे सारखे प्रश्न विचारायची सवय गेली नाही वाटतं तुझी अजून? हा आता वकील आहे म्हणल्यावर तेवढं चालणारच ना. बरं ते जाऊ द्या, संकल्प कसा आहे? हो लहानपणापासूनची मैत्री आमची, एका वर्गात होतो आम्ही. नाही बरं आहे की, बरं आहे. हा पण भेटतच नाही अलीकडे. भेटल. बरं मी काय म्हणते, आपण आता ज्या कामासाठी इथं आलोय ते करू की लवकर? हो एवढी गडबड कसली? आता काय सांगू बाबा तुला, मी ना एका ठिकाणी काम करते, मग ती तुम्हाला वेळेत पोचायला पाहिजे ना, म्हणून. हा मी तुम्हाला कागदपत्र आणायला सांगितली होती. आणल्यात की, हे बघ. हा हे बघा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.